नमस्कार. आज आपण अशा मानसिक विकाराबद्दल जाणून घेणार आहोत, जो फक्त मुलांच्या वर्तनातील समस्या नसून मुलांच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करणारा आजार. दॅट इज कंडक्ट डिसऑर्डर. म्हणजेच काय तर आचरण विकार त्याला आपण म्हणू शकतो. बऱ्याच वेळा आपण आपली मुलं हट्टी आहेत किंवा आपलं ऐकत नाही, आपल्याशी भांडतात, आपल्याशी खोटं बोलतात किंवा आपण दिलेले नियम मोडतात. असं बऱ्याच वेळेस बघायला मिळतं. आणि आपण त्याला साधा खोडकरपणा असेल किंवा शिस्तीचा अभाव असं समजतो. पण जेव्हा हेच वर्तन वारंवार होतं किंवा तीव्र होतं किंवा इतरांच्या हक्कावर ते परिणाम करतं, तेव्हा ते एक गंभीर मानसिक आरोग्य समस्या बनते. कंडक्ट डिसऑर्डर मध्ये काय होतं तर मुले किंवा किशोरवयीन व्यक्ती जाणीवपूर्वक समाजाचे नियम तोडतात. जाणीवपूर्वक इतरांना त्रास देतात, आक्रमक वर्तन करतात किंवा कधी कधी कोणतीही पश्चातापाची भावना न दाखवता चुकीची कृत्य करतात. आता हे जे वर्तन आहे हे फक्त घरापुरते मर्यादित राहत नाही, तर शाळा, मित्रपरिवार आणि हे वर्तन त्याच्या सोशल लाईफ मध्ये सुद्धा दिसायला भेटते. आता हा जो विकार आहे हा फक्त वाईट वागणूक हे नसून त्यामागे अनेक खोल कारणे असतात. जसं की मेंदूची कार्यपद्धती असेल, भावनिक अडचणी असतील किंवा कुटुंबातील वातावरण असेल किंवा पालकांची चुकीची पद्धत असेल किंवा सामाजिक गोष्टींचा सुद्धा त्याच्यावर खूप मोठा परिणाम दिसून येतो. त्यामुळे काय होतं तर अशा मुलांना खूप जास्त राग येतो, ते भांडतात, ते चिडचिड करतात किंवा दुसऱ्यांना हार्मफुल बिहेवियर सुद्धा ते करू शकतात. तर अशा वेळेस काय करायचं, अशा मुलांना दोष देण्याऐवजी त्यांना समजून घ्या, हे खूप जास्त गरजेचं आहे. जर कंडक्ट डिसऑर्डर हा जो मानसिक आजार आहे, जर वेळेत याच्याकडे लक्ष दिलं नाही तर हा आजार पुढे जाऊन खूप गंभीर मानसिक समस्या निर्माण करू शकतो. जसं की गुन्हेगारी वर्तन असेल किंवा व्यसनाधीनता असेल किंवा नातेसंबंधांमध्ये अडचणी निर्माण करणं असेल किंवा प्रौढ वयात अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा जो मानसिक आजार आहे, हा आजार होण्याचा धोका कंडक्ट डिसऑर्डर मध्ये असतो. पण महत्वाची गोष्ट म्हणजे हा विकार पूर्णपणे उपचार योग्य आहे. योग्य मानसोपचार, पालकांचे मार्गदर्शन आणि सकारात्मक वातावरण यांच्या मदतीने मुलांचे वर्तन बदलू शकते आणि त्यांना योग्य दिशेने आपण नेऊ शकतो. म्हणूनच जो कंडक्ट डिसऑर्डर आहे याला फक्त शिस्तीचा प्रश्न म्हणून न पाहता एक मानसिक आरोग्याचा विषय म्हणून समजून घेणे खूप गरजेचे आहे. आता आपण बघू कंडक्ट डिसऑर्डर हा जो आजार आहे त्याची लक्षणं काय आहेत. तर कंडक्ट डिसऑर्डर मध्ये प्रमुख 4 लक्षणं दिसतात. पहिलं म्हणजे आक्रमक वर्तन, त्यालाच आपण ॲग्रेशन असं पण म्हणतो. तर याच्यामध्ये काय होतं तर इतरांना मारणे किंवा धमकावणे किंवा प्राण्यांना त्रास देणे अशा पद्धतीचं वर्तन या लक्षणामध्ये दिसायला भेटतं. उदाहरणार्थ शाळेत मित्रांना वारंवार मारणे किंवा लहान मुलांना घाबरवणे या पद्धतीचं वर्तन. दुसरं लक्षण म्हणजे संपत्तीचे नुकसान करणे. तर याच्यामध्ये काय होतं, वस्तूंची तोडफोड करणे किंवा जाळून टाकणे. कंडक्ट डिसऑर्डर बाधित मुलांना काय होतं तर त्यांना खूप जास्त राग आल्यावर ते वस्तूंची तोडफोड करतात किंवा शाळेतले बेंचेस तोडतात किंवा एखादी वस्तू जाळून टाकतात. या पद्धतीचं बिहेवियर या लक्षणामध्ये दिसायला भेटतं. तिसरं लक्षण म्हणजे फसवणूक आणि चोरी. आता याच्यामध्ये काय होतं तर नेहमी खोटं बोलणे किंवा चोऱ्या करणे, घरातील पैसे चोरून मित्रांसोबत ते खर्च करणे या पद्धतीचे लक्षण हे नेहमी कंडक्ट डिसऑर्डर मध्ये बघायला भेटतं. चौथं आणि शेवटचं लक्षण म्हणजे नियमांचे उल्लंघन. जसं की शाळा बंद करणे, शाळेत न जाणे किंवा घरातनं पळून जाणे, पालकांना न सांगता रात्री बाहेर पडणे ह्या पद्धतीचे लक्षण नेहमी या आजारामध्ये दिसायला भेटतं. आता आपण बघू कंडक्ट डिसऑर्डर हा जो आजार आहे याची कारणे काय काय आहेत. पहिलं कारण म्हणजे जैविक कारण, म्हणजे आपण त्याला बायोलॉजिकल फॅक्टर्स असं म्हणतो. त्याच्यामध्ये काय होतं तर मेंदूतील जे इम्पल्स कंट्रोल असतात आणि जे डिसिजन मेकिंग संबंधित भाग असतात त्यांची कार्यप्रणाली जी असते ती कमी होते. दुसरं म्हणजे जेनेटिक प्रभाव आपण त्याला म्हणू शकतो, ज्याला आपण अनुवंशिकता असं पण म्हणतो. पुढचं म्हणजे मानसिक कारणे, ज्याला आपण म्हणतो सायकोलॉजिकल फॅक्टर्स. तर याच्यामध्ये काय होतं तर मुलांच्या भावनांवर त्यांना नियंत्रण ठेवता येत नाही, त्यांना राग जास्त येतो, निराशा व्यक्त करण्याचा नेहमी चुकीचा मार्ग ते अवलंबतात. पुढचं म्हणजे कुटुंबातील वातावरण, ज्याला आपण फॅमिली एन्व्हायरमेंट असं पण म्हणतो. आता याच्यामध्ये काय होतं, घरातल्या भांडणं असतील किंवा घरातल्या
हिंसक वातावरण असेल किंवा पालकांचे दुर्लक्ष असेल, जर घरात भांडणं होत असतील तर मुलं तेच शिकतात आणि तसंच वर्तन करण्याचा प्रयत्न करतात. कंडक्ट डिसऑर्डर मध्ये सामाजिक कारणांचा सुद्धा उल्लेख करणं गरजेचे आहे, ज्याला आपण सोशल फॅक्टर्स असं म्हणतो. याच्यामध्ये काय होतं, मुलांचे चुकीचे मित्र परिवार असतील, जर मुलांच्या आजूबाजूला हिंसक वातावरण असेल तर त्याचा सुद्धा प्रभाव मुलांच्या मानसिक आरोग्यावर त्याचा होत असतो. आता आपण बघू की कंडक्ट डिसऑर्डरवर उपचार काय काय आहेत. आता उपचाराचा जर का आपण विचार केला तर पहिलं म्हणजे मानसोपचार. तर मानसोपचारामध्ये काय आहे की विविध थेरपींचा अवलंब करून रुग्णाचे विचार किंवा त्याचा वर्तन बदलण्यास मदत केली जाते. त्याच्यामध्येच काय आहे तर अँगर मॅनेजमेंट, राग नियंत्रित करण्याचे विविध टेक्निक्स आणि तंत्र त्यांना शिकवले जातात. दुसरं म्हणजे पॅरेंट मॅनेजमेंट ट्रेनिंग, ज्याला आपण पालक मार्गदर्शन असं सुद्धा म्हणतो. आता याच्यामध्ये काय होतं तर मुलांशी कसं वागावं किंवा शिस्त कशी ठेवावी ह्या सगळ्या गोष्टी पालकांना समजून सांगितल्या जातात. तिसरं म्हणजे फॅमिली थेरपी. आता फॅमिली थेरपी काय असते तर कुटुंबातील जे संवाद असतात ते सुधारण्यासाठी फॅमिली थेरपी खूप जास्त महत्वाचा रोल प्ले करते. त्याचबरोबर घरातलं वातावरण सकारात्मक बनवण्यासाठी आपण कुठल्या कुठल्या उपाययोजना कराव्यात, काय काय करावं, या सगळ्या गोष्टी आपण फॅमिली थेरपीच्या माध्यमातून रुग्णाच्या कुटुंबाला सांगत असतो. पुढचं महत्वाचं म्हणजे स्कूल बेस्ड इंटरव्हेन्शन आपण त्याला म्हणतो. याच्यामध्ये काय असतं की शिक्षकांमार्फत मुलांची वर्तन सुधारणे. याच्यामध्ये आपण काय करतो की शिक्षकांमार्फत मुलांचे जे वर्तन आहे ते सुधारण्यासाठी मदत केली जाते. त्या पद्धतीने स्ट्रक्चर रुटीन तयार केले जातात. पुढचं म्हणजे औषधोपचार. जर ADHD किंवा डिप्रेशन किंवा अँझायटी असेल तर डॉक्टर औषधं देऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून काय केलं जातं तर रिहॅबिलिटेशन. याच्यामध्ये काय केलं जातं तर स्ट्रक्चर्ड इन्व्हायरमेंट तयार केले जातात मुलांसाठी. त्याचबरोबर सोशल स्किल्स ट्रेनिंग मुलांना दिल्या जातात. आता कंडक्ट डिसऑर्डर हा फक्त वाईट स्वभाव आहे असं नसून तो एक मानसिक आजार आहे. यामध्ये योग्य वेळी योग्य उपचार किंवा मुलांविषयी सकारात्मक भावना जर का आपण व्यवस्थित चांगल्या पद्धतीने दाखवल्या तर मुलांच्या वर्तनामध्ये खूप चांगला सकारात्मक प्रभाव दिसण्यास मदत होतो. जर आपल्याला अशी लक्षणं एखाद्या विद्यार्थ्यामध्ये दिसत असतील तर नक्कीच संपर्क करा शांतिबान मानसोपचार व पुनर्वसन केंद्र, वडगाव बुद्रुक आणि कात्रज, पुणे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.